2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भिवंडीतील सोनाळे गावात झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आरएसएसचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. दरम्यान राहुल गांधी यांचे जामीनदार तसेच माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्यामुळे न्यायालयात नवीन जामीनदार सादर करणे आवश्यक झाले होते. त्यानुसार राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असताना भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुलुंड टोल नाक्यावर त्यांना काळे झेंडे दाखवत जोरदार निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी परदेश दौऱ्यांदरम्यान देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारी वक्तव्य करतात असा आरोप भाजप युवा मोर्चाच्या नेत्यांनी केला. तसेच फ्रान्सच्या राष्ट्रपतींसह अनेक विदेशी नेत्यांना भारत सुरक्षित वाटत असताना राहुल गांधींच्या वक्तव्यांचा निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. काळे झेंडे दाखवून परत जाण्याचा इशारा दिला. मात्र न्यायालयीन लढाई असताना देखील तुम्ही इशारा अशा प्रकारचे देणार कुठेतरी कायदा सुव्यवस्था. काल भारताचे पंतप्रधान सुद्धा AI समितीला चालले किंवा युथ काँग्रेसने चुकीचं काम केलं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठेतरी भारताचं खच्चीकरण केलं म्हणून याच्या विरोधात आम्ही आंदोलन. या भारताचे पंतप्रधान जेव्हा कुठेही चांगलं काम करण्यासाठी देशामध्ये फिरत असतात त्यांचा निषेध करायला काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते अनेक वेळा निषेध करताना आले. अहो तुम्हाला राहुल गांधींना हे कळलं पाहिजे तुम्ही बाहेर जेव्हा जाऊन लोक इंडियाबद्दल जे अपशब्द वापरतात गरीब दाखवतात हे कुठपण योग्य आहे. आज मला सांगा काल आत्ता जवळच्या दिवसात फ्रान्सचे राष्ट्रपती हे आपल्या मुंबईत आले विदाऊट सिक्युरिटी विदाऊट पोलीसचा बंदोबस्त. पोलीस दल आमचं सक्षम असताना तरी त्यांनी काही न घेता एकटे ते सकाळी आपलं हे करत होते प्रवास करत होते. मला सांगा एवढं जर चांगलं आपला भारत देश असेल पोलीस दल आमचं चांगलं असेल तर काय राहुल गांधींना असा प्रॉब्लेम आहे की राहुल गांधी सतत आमच्या पोलीस शासनावर गृह खात्यावर आणि मोदीजींच्या कामावर अशी वेगवेगळी टीका टिप्पणी करत असतात. त्याच्यामुळे हा निषेध केला गेलेला आहे. 60 पेक्षा कल 60 लोगों का रिप्रेजेंटेटिव आए थे इंडिया में. दिल्ली में समिट चल रहा था. देश के बड़े बड़े केंद्रीय मंत्री थे बड़े बड़े व्यवसायिक थे. उनके सामने वहाँ पे जाके कपड़ा निकाल के मोदी के बारे में बुरा बोलना ये कौन सी लेवल का इंडिया का डिसरिस्पेक्ट करने से वो करना एकदम गलत है. उसका निषेध करने के लिए हम लोग यहाँ पे आए उनको काला झंडा दिखाए. मोदी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. फडणवीस आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. आगे बढ़ो चर्चा युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारत माता की. अरे नरेंद्र मोदी साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. नरेंद्र मोदी साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. भारतीय जनता पार्टी का नरेंद्र मोदी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. नरेंद्र मोदी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. ऐसे नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो. अरे चर्चा युवा मोर्चा मुर्दाबाद मुर्दाबाद कस्तूरमध्ये एवढा देश बदलला. मुर्दाबाद राहुल गांधी देखील आहे त्या ठिकाणी न्यायालयीन लढाई असून दरवेळी जिकडे तिकडे भारताचा अपमान करायचा प्रयत्न करता येईल. भारताच्या बाहेर गेले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेडिंगच्या प्लॅटफॉर्मवर गेले तर भारत कसा खराब आहे भारत कसा दूषित आहे भारत कसा गरीब आहे हे सांगायचं. आंतरराष्ट्रीय लोक भारतात आले तर भारत कसा खराब आहे तिकडे कपडे काढून दाखवायचा पंतप्रधानांचा उगाच विरोध करायचा आणि जागतिक स्तरावर भारतला कसं बदनाम करता येईल याचा पूर्ण आढावा यांनी पुढाकार घेतलेला आहे. आणि याच्याबद्दल आम्ही ठाण्यामध्ये आमच्या पावनभूमीवर त्यांचा निषेध केलेला त्यांना काळे झेंडे दाखवले. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा. राहुल गांधी राष्ट्रपती सिक्युरिटी किती
हे चला आतमध्ये घ्या, चला आतमध्ये बसा, चला. भारतीय जनता पार्टीचा राहुल गांधी. पोलीस स्टेशनला घ्या गाडी, पोलीस स्टेशनला घ्या. भारतीय जनता पार्टीचा हे चुकीचं दरवेळेस राहुल गांधी जे चुकीचं इथं इंडियात कुठेही फिरताना ज्या चुकीच्या भाष्य करतात दरवेळेचं झालेलं आहे त्यांचं की मोदीजींच्या चांगल्या कामाबद्दल, गृह खात्याच्या, पोलीस खात्याच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचं निषेध असतो.